नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीराम चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत. लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. आज दिनांक 4 ऑगस्ट 2021. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला, की राज्यांना ए-सी-बी-सी ज्यांना आपण इतर मागासवर्गीय म्हणतो, त्यांना आयडेंटिफाय करण्याचे, त्यांची ओळख करण्याचे किंवा एखाद्या जातीला, एखाद्या प्रवर्गाला ए-सी-बी-सी किंवा सामाजिक व शैक्षणिकरित्या मागास म्हणून जाहीर करण्याचे अधिकार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं. विषय होता 102व्या घटना दुरुस्तीचा आणि 102व्या घटना दुरुस्तीमुळे जे 342 हा जो अनुच्छेद नव्याने आलेला आहे भारतीय संविधानात, म्हणजे आर्टिकल 342 ए हॅज न्यूली बीन इन्सर्टेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि या नव्या अनुच्छेदामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांची म्हणजेच एस-सी-बी-सी किंवा आपल्याकडे ज्यांना आपण ओबीसी म्हणतो, या ओबीसींची ओळख आता केवळ राष्ट्रपती एका अधिसूचनेद्वारे करू शकतात, अशी एक तरतूद आहे. म्हणजे दुहेरी त्याच्यामध्ये तरतूद, की एक राष्ट्रपतींनी जशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची यादी एक राष्ट्रपतींनी जाहीर केली आणि त्या जाहीर केलेल्या यादीमध्ये ज्या जाती किंवा जे वर्ग आहेत, तेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणून समजले जातात. तशीच तरतूद इतर मागासवर्गीयांच्या बाबतीत सुद्धा या नव्याने आलेल्या 102व्या घटना दुरुस्तीमुळे केंद्र सरकारने संसदेमधून केली. उद्देश काय होता आणि त्याचं धोरण काय होतं त्याच्या मागचं, हा भाग अलैदा, तो कायद्याचा विषय त्याच्याविषयी बोलणं नको. पण मराठा आरक्षणाचं प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात पोहोचलं, तेव्हा 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारांना अ, एखाद्या जातीला, म्हणजे जे मराठा जातीविषयी चाललं होतं, राज्य सरकारला मराठा जातीला मागास ठरवून तिला आरक्षण देण्याचं, मराठा जातीला आरक्षण देण्याचा अधिकार उरला नाही, असं प्रतिपादन याचिकाकर्ते त्याच्यातले जे होते, म्हणजे मराठा आरक्षणाचे विरोधक जे होते, त्यांनी असं सांगितलं, की राज्य सरकारला आता 102व्या घटना दुरुस्तीनंतर आरक्षण देऊ करण्याचा अधिकार असेल नसेल, पण एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार आता केंद्र शासनाकडे, कारण राष्ट्रपतीच ते तसं करू शकतात. अर्थात त्याच्यावर म्हणजे जे कन्व्हिनियंट आहे, आज जे सोयीस्कर आहे, तशी व्यवस्था ती चालू राहावी, की जोपर्यंत राष्ट्रपती तशी यादी अनुसूचित करणार नाहीत किंवा अधिसूचित करणार नाहीत, तोपर्यंत अस्तित्वात असलेलं जे पद्धत आहे सध्याची, त्याच्यामध्ये राज्याची, महाराष्ट्राची एक वेगळी यादी आहे ओबीसींची, केंद्र सरकारची वेगळी यादी आहे ओबीसींची. काही केंद्र सरकारच्या यादीमध्ये असलेल्या जाती इकडे नाहीत, काही इकडच्या तिकडे नाहीत, असं काहीतरी. तर नव्याने एखाद्या जातीला एस-सी-बी-सी म्हणून मराठा जातीला घोषित करण्यात आलं होतं. तसं करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये केंद्राला विचारणा करण्यात आली होती 102व्या घटना दुरुस्तीबद्दल. कारण 102व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेला सुद्धा एका पक्षकारांनी आव्हान दिलं होतं कोर्टासमोर. आणि ह्याच्या वैधतेविषयी चर्चा करताना ही सुद्धा चर्चा झाली, की राज्यांना 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांचे जे अधिकार होते, याच्या आधी एखाद्या जातीला मागास म्हणून ओळख देण्याचे, ते अधिकार काढून घेतले गेलेत का? तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की हो, आता ते अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहेत. राज्यांना ते अधिकार नाहीत. ह्या बाबीला सॉलिसिटर जनरल आणि अटॉर्नी जनरल हे दोघंही, जे सरकारचे सर्वश्रेष्ठ सरकारी वकील, जे ज्यांना म्हणू आपण संवैधानिक ते पद आहे, अटॉर्नी जनरल, अ, त्यांनी असं सांगितलं होतं, की केंद्र सरकारकडे अधिकार जे आहेत, ते केंद्र सरकारनी नव्याने घेतले नाहीत. ते राज्य सरकारकडेच आहेत. सॉलिसिटर जनरलनी सुद्धा भारत सरकारच्या वतीने तेच प्रतिपादन केलं. तरी पण सुप्रीम कोर्टाने अन्वयार्थ लावताना 102व्या घटना दुरुस्तीचं असं ठरवलं, की तसे अधिकार आता राज्य सरकारला उरले नाहीत. याच्या विरुद्ध 5 मेला आलेल्या अ, अंतिम निकालाविरुद्ध
मला वाटतं 13 मेला काहीतरी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचं रिव्ह्यू पिटिशन सादर केलं राज्य सरकारने, केंद्र सरकारने. केंद्र सरकारने सादर केलेलं रिव्ह्यू पिटिशन अर्थात फेटाळण्यात आलं, की त्याच्यामध्ये कुठले ग्राउंड्स नाहीत. कुठलेही नवीन मुद्दे विचारात घेण्यासारखे त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये नाहीत. असं एक त्रोटक एक पानी निकाल पत्र देऊन ती जी रिव्ह्यू पिटिशन पुनर्विलोकन याचिका होती केंद्र सरकारची ती फेटाळली आणि तदनंतर केंद्र सरकारतर्फे जे मंत्री आहेत त्यांच्यातर्फे अशा घोषणा झाल्या होत्या अधेमध्ये. या बातम्या येत होत्या की केंद्र सरकार पुन्हा राज्यांना ते अधिकार बहाल करण्यासाठीची दुरुस्ती संसदेत करून म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीबाबत जो काही संभ्रम निर्माण झालाय, की 3-2 असं जे न्यायमूर्तींनी जो निकाल दिला, की राज्यांना अधिकार आता उरले नाहीत. त्याच्या बाबतीत काहीतरी राज्यांना अधिकार देऊ करणारी तरतूद करायची त्याच्यासाठी म्हणून संसदेमध्ये अ, घटनेमध्येच कुठल्या प्रकारे दुरुस्ती करावी किंवा काहीतरी एक तरतूद करावी अशा अर्थाचं सूचक विधाने आणि त्याच्यानंतर स्पष्ट विधाने अ, केंद्राकडून वेळोवेळी निर्गमित केली जात होती. म्हणजे मंत्रीगण ह्याच्याविषयी वाच्यता करत होते. अर्थात हे जेव्हा जाहीर झालं, की केंद्र सरकार असं-असं करण्याच्या विचारात आहे, तेव्हाच श्री अशोक चव्हाण जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. म्हणजे मंत्रिमंडळाची एक समिती आहे, उपसमिती जी विशेष करून मराठा आरक्षणासाठी निर्माण केली गेली आणि ह्या समितीचे अध्यक्ष म्हणून श्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारची भूमिका मांडतात. इतर कुठल्या पक्षाचं कोणी बोलत नाही. न म्हणजे शिवसेनेचं कोणी बोलतं, ना राष्ट्रवादीचं कोणी बोलतं. मात्र सातत्याने मराठा आरक्षणाचा सरकारतर्फे अ, जे अर्थात हे तर स्वाभाविक आहे, की त्या एका उपसमितीचे अध्यक्षच आहेत ते. अशोक चव्हाणांनी असं सांगितलं होतं, की केंद्र सरकारनी केवळ राज्य सरकारांना अधिकार बहाल करणं हे पुरेसं नाही. तर सगळ्यात मोठी बाधा आहे, की 50% आज अस्तित्वात असलेलं जे आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये, ते ओलांडून आरक्षण देऊ करता यावं, ह्याच्यासाठी 50% ची मर्यादाच वाढवावी. केंद्र सरकारनी संसदेतर्फे घटनेमध्ये दुरुस्ती करून 50% ची मर्यादा जी आहे ती रिलॅक्स करावी, ती वाढवून द्यावी. जेणेकरून की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असं फार आधीपासून मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर श्री अशोक चव्हाण यांनी सांगायला सुरुवात केली. स्टेटमेंट्स वेगवेगळे द्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या वेळी प्रेस कॉन्फरन्सेस वगैरेमध्ये सुद्धा यांनी या भूमिकेचा त्यांचा पुनरुच्चार केला. त्याच्या आधी केंद्र सरकारने भूमिका घ्यावी अ, अशी एक आग्रही मागणी श्री अशोक चव्हाण करत होते. तो विषय आता राहिला नाही, की केंद्र सरकारने कुठली भूमिका घेण्याचा आणि आता केंद्र सरकारनी आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जर हा निर्णय झालेला आहे, की अ, आरक्षण देऊ करण्याचे आणि त्यासाठी एखाद्या जातीला किंवा वर्गाला मागास ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला पुन्हा बहाल करण्यासाठी म्हणून जी दुरुस्ती अपेक्षित आहे, कायद्यामध्ये, घटनेमध्ये जे काय तरतूद होईल ते अजून विधेयक यायचंय. ते विधेयक आलं नाही, फक्त केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याबाबत निर्णय झाला. आता अ, ही बातमी नवीन नाहीये. केंद्रीय मंत्रिमंडळाने किंवा केंद्र सरकारने ही भूमिका आधीच जाहीर केलेली आहे, की आम्ही आरक्षण देऊ करण्याचे आणि त्यासाठी एखाद्या जातीला मागास ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळावेत, हीच भूमिका कायम ठेवून आहोत पहिलेपासून. तर ही आज आज जी झाली ती फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला, ही बातमी. पण उतावळ्या नवऱ्याच्या गुडघ्याला बाशिंग अशी काय म्हण आहे, त्याच्याप्रमाणे आज दिवसभर विशेष करून टीव्हीवर आणि टीव्हीच्या ज्या न्यूज पोर्टल आहेत, अ, त्यांना काय म्हणू मराठीमध्ये वेबसाईट्स. तर त्या अ, वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळांवर म्हणजे अ, विशेष करून बातम्यांची बाबतीत जे संकेतस्थळ आहेत, त्यांच्यावर तर म्हणजे काय-काय आलं, की विधेयक मंजूर संसदेमध्ये होत असतं. आज मंत्रिमंडळाचा
निर्णय झाला, विधेयक संसदेमध्ये येईल, त्याच्यानंतर कदाचित त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यावर चर्चा होऊन नंतर ते विधेयक पारित होणं किंवा मंजूर होणं म्हणजे संसदेने त्याच्यावर अ, आपली मोहर लावणं आहे. नंतर तो विधेयक मंजूर झाल्यानंतर तो कायदा होण्यासाठी म्हणून राष्ट्रपतीकडे जातं. अर्थात इतक्या अ, विवेकाने एखादी बातमी द्यावी ह्याच्यासाठी विशेष करून मराठी वृत्तमाध्यमं आणि टीव्ही न्यूज तर त्याच्यासाठी नाहीच आहे, की टी-आर-पी नावाची जी बोंब आहे, टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स जे की किती लोक एखाद्या बातमीकडे आकर्षित होतात आणि त्यानुसार ठरते, की एखाद्या बातमीचं मूल्य किती आहे, तिला किती गुण मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये अहमयिकेने मग विपर्यास करून सांगायचा बातमीचा. आज अनेक टीव्ही चॅनल्सवर असं होतं, की मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर, मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मराठा आरक्षणाविषयी आता केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले. राज्य सरकारला आता अधिकार पुन्हा बहाल झाले. मराठा आरक्षण लवकरच येणार. काय, 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 काय? ठीक आहे. म्हणजे शब्दशः असं नसेल, पण टोन एंड टेनॉर वॉज दॅट मराठा रिझर्व्हेशन हॅज बीन नाऊ अल्मोस्ट ओके. आता बस मराठा आरक्षण आता फॉर्मॅलिटी राहिली. तर हे जे चाललंय ह्याच्या विपरीत लोकसत्तामध्ये आज हे सुद्धा अर्थात हे न्यूज पोर्टलच आहे लोकसत्ता सुद्धा. म्हणजे लोकसत्ता ऑनलाईन जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये श्री अशोक चव्हाणांची त्यांचं एक विधान आलंय, की अ, हे असं समजणं, की मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झालाय वगैरे तसं काही नाही. तो गैरसमज आहे. 50% ची मर्यादा जोपर्यंत वाढवून देत नाही केंद्र सरकार, तोपर्यंत हे मराठा आरक्षण देऊ करणं सोपं नाही असं त्यांनी ट्विटमध्ये सुद्धा सांगितलं. आणि याच्या बाबतीत हे ठीक आहे. धिस कॅन्डर इज वेलकम. हा हा जो स्पष्टपणा आहे, हा अतिशय योग्य आहे आणि स्वागतार्ह आहे, की स्पष्ट परिस्थिती दिसली पाहिजे, की मराठा आरक्षण फक्त राज्य सरकारला अधिकार नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने रद्द केला असं नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. एक म्हणजे 50% ची मर्यादा सगळ्यात मोठा अर्थात. त्याच्यानंतर मराठा समाज प्रगत आहे, मागास नाही. असा जो निष्कर्ष आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या मागासवर्गीय आयोगांनी दिला होता, तीच भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली आणि गायकवाड आयोगाने आपल्या अहवालामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार हे सुप्रीम कोर्टाने सप्रमाण सिद्ध केलंय आपल्या निकालपत्रामध्ये, की मराठा समाजाला मागास म्हणणं हे चूक आहे, हे अयोग्य आहे. गायकवाड आयोगाने सादर केलेला सगळा डाटा, सगळं माहितीचं संकलन जे आहे, ते बरोबर आहे हे ग्राह्य धरून सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्या आकडेवारीवर आधारून जे निष्कर्ष काढले गायकवाड आयोगाने, ते निष्कर्ष कसे चूक आहेत याचा विस्ताराने उहापोह केला आपल्या निकालपत्रामध्ये. त्याच्यामुळे तो एक अडसर आहे. आणि 50% ची मर्यादा मुळात संसदेने किंवा घटनेने अ, दिलेली नाहीये. हे एक समजून घेणं महत्वाचं आहे, की 50% ची मर्यादा ही कोर्टाने तयार केलेली मर्यादा आहे. किंबहुना 1962 मध्ये एम.आर. बालाजीमध्ये सुप्रीम कोर्टाने एक सांगितलं होतं, की समानतेच्या तत्वाचा पुरस्कार करणारी ही मर्यादा आहे. ती गोष्ट जी वॉज इट अ रूल ऑफ प्रुडन्स म्हणजे तो सावधगिरीचा उपाय आहे का? किंवा सावधगिरीचा तो एक नियम आहे का? असं नाही. असं ठरवलं इंदिरा साहनीमध्ये सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की दॅट इस अ बाइंडिंग प्रिसेंट. तो कायदा पाळावाच लागणार आहे. एम.आर. बालाजी मधला कायदा 50% मर्यादेचा. तर आता इथं पुनरुक्ती करणं, की 1962 पासून आज जवळपास 60 वर्ष झालीत. 50% ची मर्यादा वेळोवेळी अ, सुप्रीम कोर्टानी आणि वेगवेगळ्या हायकोर्टांनी ती 50% ची मर्यादा हाच आधार धरून वेगवेगळ्या कायद्यांमध्ये वेगवेगळ्या कायद्यांना स्थगिती दिली आहे, वेगवेगळ्या आरक्षण रद्द केलेले आहेत. तर हे जे काय चाललेलं आहे हे नव्याने आलं नाही आणि ह्याच्यासाठी म्हणून मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते जे वकील होते आणि जे राज्यांना आमंत्रित करून त्यांच्यातर्फे जे युक्तिवाद करण्यात आले,
त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलं गेलं की इंदिरा साहनीच मूळ 50% ची मर्यादा ठरवणारा जर इंदिरा साहनीचा न्याय निर्णय आहे, तर त्या न्याय निर्णयाचं पुनर्विलोकन करण्यासाठी किंवा त्याचा पुनर्विचार व्हावा याच्यासाठी तो निकाल दिलेल्या 9 न्यायमूर्तींच्या घटनापीठापेक्षा मोठ्या एखाद्या घटनापीठापुढे, की जिथं 11 न्यायमूर्ती असतील किमान, त्यांच्याकडे तो निर्णय पाठवावा. पण सुप्रीम कोर्टाने पुनरुच्चार केला, की 50% ची मर्यादा ही तीच आहे. तर सगळ्यात मोठा अडचण आहे 50% ची मर्यादा. त्याच्यानंतरचा किंबहुना त्याच्या इतकाच किंवा त्याच्यापेक्षाही मोठा अडचण आहे, की मराठा जात ही मागास नाही. हा जो सुप्रीम कोर्टाने परवा निष्कर्ष काढला 5 मे 2021 ला. 2018 मध्ये गायकवाड आयोगाने जो रिपोर्ट दिला, त्याच्यावर आधारून त्याच्यातल्या आकडेवारीला ग्राह्य धरून निष्कर्ष जो गायकवाड आयोगाने काढलाय तो चूक आहे हे ठरवून 5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं, की मराठा जात मागास नाही आणि त्यांच्यासाठी आरक्षण देऊ करणं राज्य सरकारने हे योग्य केलं नाही. असं करण्याचा राज्य सरकारला अधिकार नव्हता. हा ओघाने आलेला मुद्दा आहे त्याच्यात 102व्या घटना दुरुस्तीचा. पण हे महत्वाचं आहे समजून घेणं, की 102व्या घटना दुरुस्तीचा अन्वयार्थ लावताना सुप्रीम कोर्टाने संसदेची इच्छा काय आहे, ह्याच्यापेक्षा जास्ती त्या शब्दावलीमध्ये ज्याच्यामध्ये 102वी घटना दुरुस्ती रचलेली आहे, 342 अ चा अन्वयार्थ लावला आणि हे सांगितलं, की राष्ट्रपतींनाच हा अधिकार आहे. आता हे विधेयक संसदेमध्ये आल्यानंतर जर हे विधेयक मंजूर झालं आणि राष्ट्रपतींकडे गेलं त्याला सुद्धा आव्हान देण्यात येईल. अर्थात म्हणजे प्रत्येक बाबतीत अ, कोर्टाला एखाद्या घटना दुरुस्तीची सुद्धा वैधता तपासण्याचा अधिकार आहे. जसा 102व्या घटना दुरुस्तीची वैधता तपासली. आता कदाचित जे विधेयक येऊ घातलेलं आहे, ते विधेयक सुद्धा घटना दुरुस्तीच्या स्वरूपातच असणार आहे. त्याच्या वैधतेविषयी येऊ घातलेल्या विधेयकाच्या वैधतेविषयी सुद्धा, संवैधानिकतेविषयी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण जाणार. हे इतक्या सोप्याने किंवा इतक्या लवकर सुटणारा नाहीये. तर त्याच्यामुळं आजचा जो विषय, की अ, आता मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर हे भ्रामक आहे. त्याच्यामुळं एक पाऊल मराठा आरक्षणाविषयी पुढचं घेतलं गेलं, हे सुद्धा चूक. मराठा आरक्षणाविषयी जे भोसले समितीने सांगितलेल्या ज्या बाबी आहेत, त्या बाबींची पूर्तता अजूनही शासनाने केली नाही. मागासवर्गीय आयोग जो स्थापन केला, तो राज्य मागासवर्गीय आयोग जे न्यायमूर्ती गायकवाड त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तिथं कोणी नव्हतं. तर तिथं नवीन एका त्या पदावर नवीन एका व्यक्तीची स्थापना झालेली आहे. ते म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती श्री अ, जे तिकडे आले आता नव्याने आलेले. तर त्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आता महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग काम करेल. ते ठीक आहे. तर तो जो आयोग आहे, त्या आयोगाने अ, काय करावं असं अपेक्षित आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्याच्याविषयी राज्य सरकारने अजूनही सूचना दिलेल्या नाहीत. सरकारने पुनर्विलोकन याचिका सादर करावी असं म्हणलं होतं. जरी भोसले समितीने असं सांगितलं, की अ, पुनर्विलोकन याचिका राज्य सरकारतर्फे लवकरात लवकर सादर करावी आणि त्यांनी ते 43 मुद्दे दिले, ज्या मुद्द्यांवर मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करणारा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्याला पुनर्विलोकनासाठी प्रस्तुत करण्यात येऊ शकतं. हे सर्व झालेलं असताना आज जो एकंदरीत त्याविषयी जे सातत्याने न्यूज सायकल चाललं आज एक, अ, ते भ्रामक आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला नाही. मराठा आरक्षणाविषयीचं आजचं जो काही घटनाक्रम आहे, तो घटनाक्रम केवळ तेवढाच होऊ नये, ती अर्धवट तरतूद आहे. जर काही केंद्र शासनाला मदत करायची तर 50% ची मर्यादा सुद्धा वाढवून द्यावी, असं श्री अशोक चव्हाण वारंवार सांगत होते. आणि आज अ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, की जे काही आज वृत्तांकन झालंय, योग्य रीतीने वृत्तांकन फार कमी वृत्तपत्रांच्या वेबसाईट्सवर आलंय. तर असं की
अर्थात हे विधेयक मंजूर व्हावं, ते पुढं राष्ट्रपतींच्या ह्याला जावं ह्याच्या आधी पुन्हा सुंदोबसुंदी सुरू झाली. अ, साधारणतः जानेवारीपासून श्री अशोक चव्हाण यांनी सरकारतर्फे असं सांगायला सुरुवात केली होती, की केंद्राने भूमिका घ्यावी. आज हे केंद्रानी जे काही केलं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, त्याच्यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांनी काय केले? कोणी एकाने सांगितलं, की अ, म्हणजे ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला म्हणूनच हे झालं. केंद्र सरकारची भूमिकाच होती ही. केंद्र सरकारला मराठा आरक्षणाची हे बोलायला थोडं अवघड, पण समजून घेण्याची आवश्यकता आहे हे सगळ्यांनी. मराठा आरक्षणामध्ये उत्सुक जे लोक आहेत त्याच्या बाबतीत ज्यांना अ, माहिती करून घ्यायचं आहे त्यांनी हे सुद्धा माहीत करून घ्यावं आणि हे नमूद करणं महत्वाचं आहे, की केंद्र सरकारचा मराठा आरक्षणाविषयी काहीही संबंध नाही, हीच केंद्राची पहिलेपासून भूमिका राहिलेली आहे. केंद्र सरकारनी सुप्रीम कोर्टासमोर जे सांगितलं मराठा आरक्षणाविषयी, ते असं सांगितलं, की राज्य सरकारला तसं करण्याचा अधिकार होता. आता आज जी बातमी आली त्यानुसार राज्यांना जरी अधिकार बहाल झाले पुन्हा आणि ते टिकलं सगळं संसदेमध्ये, कोर्टामध्ये सगळं झालं आणि पुढं एखाद्या राज्यामध्ये एखाद्या जातीला एस-सी-बी-सी म्हणून घोषित करण्याची वेळ आली, तर तिथं ते होऊ शकेल, तसं महाराष्ट्रातही होऊ शकेल. अस्तित्वात असलेल्या 50% आरक्षणाचं काय करायचं? त्याच्यामधून कोणाला कमी करून मराठा जातीला आरक्षण द्यायचं? हा विषय येतो आणि मग आजच्या व्हिडिओचा शेवट ह्याच्याने करणं, की एक मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जी सुप्त स्वरूपात होती. उघडपणे अ, अनेक मराठा संघटना आता बोलतायत, की आम्हाला संपूर्ण ओबीसीकरण पाहिजे. मराठा जातीचं ओबीसीकरण पाहिजे. हा एक आता परवलीचा शब्द झालाय. तर मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश आणि हे सुद्धा हा समावेश सुद्धा जोपर्यंत अ, केंद्रीय मागासवर्ग आयोग त्याला मान्यता देत नाही, तोपर्यंत हे होणार नाही. 342 अ मधली जी पद्धत आहे, ती पद्धत अंगीकारावी. मराठा जात मागास आहे हे सांगणारा एखाद्या आयोगाचा अहवाल असावा. त्याला मंजुरी मिळावी. त्याला केंद्रात मंजुरी मिळावी. त्याला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने मंजुरी द्यावी आणि मग मराठा जातीचा समावेश यदाकदाचित ओबीसीमध्ये जर करावा वाटला, तर तो करावा. हा एक मार्ग आहे आणि ह्याच्याविषयी आता जास्ती थोडी चर्चा व्हायला लागली. विषय असा संपवतो, की मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, तो सातत्याने चर्चेत ठेवावा, हे अ, वृत्तमाध्यमांना वगैरे इष्ट वाटतं. कारण त्याला जसं सांगितलं टी-आर-पी खूप जास्ती आहे. त्याच्याविषयी उत्सुकता, कुतूहल अ, आणि खुल्या प्रवर्गाला त्याच्याविषयी काळजी हे सगळं जे काय चाललेलं आहे, त्याच्यामुळं त्या बातमीकडे लोक इतर बातम्यांकडे जसे आकर्षित नाही होत, तसे होतात. पण विवेकाने विचार करून त्या बातमीच्या मागचा मतितार्थ काय अ, विश्लेषण करून जे काय चाललंय ते सांगावं हे परखड मतची भूमिका आहे. त्यानुसार आजच्या घटनेविषयी हे मी सांगितलं. आपण ऐकून घेतलं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतसाठी. परखड मत या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, रजिस्टर करा आणि तुमचे जे इष्टमित्र आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्हाला पोहोचावी असे वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.